श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यू ब्लॉगमध्ये. तर मी आलेले आहे आज स्वामी बाबांना भेटायला. तर ते इथंच राहते PCMCमध्ये. PCMCमधले कुठले स्वामी समर्थ मठ आहे तुम्ही मला सर्वांनी कमेंट सांगायचं आहे की मी कुठल्या मठामध्ये आलेले आहे. आणि माझं कसं असतं, मी आनंदी असले तरी स्वामी बाबांनाच भेटायला येते आणि दुःखी असले तरी स्वामी बाबांनाच भेटायला येते. तर एक खूप बऱ्याच वेळा येते. मला खूप माझे अनुभव खूप आहेत. जिथं स्वामी तिथे मी म्हणण्यासारखं असं आहे माझं. आणि मला खूप आवडतं स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी यायला, स्वामींना भेटायला यायला सारखी जात असते मी. तसंच आज मी इथं माझं काम होतं PCMCमध्ये. तर मी आले होते इथं आणि मला खूप सुंदर असं स्वामी समर्थ महाराजांचा मठ दिसला. आणि म्हणजे चला एवढ्या ह्याच्यात आलो आपण, तर दर्शन घेतल्याशिवाय काही जाऊ शकत नाही. आणि इतकं भारी परिसर होता ना यार, खरंच इतकं भारी सुंदर मंदिर आहे हे स्वामींचं. खूपच भारी, एकदम अशी शांतता होती. आणि दुपारचा वेळ होता तर गर्दी वगैरे म्हणजे अजिबात नव्हती, कारण दुपारचा 2:30चा टाईम होता. तर त्या टायमाला अजिबात गर्दी नव्हती. तर तुम्ही शांतपणे दर्शन घ्यायचं आहे. आणि कोण कोण ह्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये आलेलं आहे मला नक्की कमेंटद्वारे सांगायचं आहे. आणि खरंच जे कुठलाही प्रश्न तुमचा असेल आयुष्यामधला, जो कुठंच सुटत नसेल, कुठेच म्हणजे त्याचा काय मार्ग सापडत नसेल, तर त्याचा फक्त एकदा स्वामींना अंतरात्म्याने आवाज देऊन बघा. स्वामी जे काय तुमच्या अडीअडचणी असतील त्या नक्कीच दूर करतील. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांना सर्वांना अनुभव आहेत हे. आणि तुमचाही काही प्रॉब्लेम असेल तर इकडं तिकडं न फिरता एकदा अंतरात्म्याने स्वामींना आवाज देऊन बघा. स्वामी तुमची नक्कीच मदत करतील आणि जी काही तुमची अडचण असेल ती दूर करतील. काही असो मग. आणि असं नाही आहे की स्वामींकडं दुःखातच यायचं. आनंदी असाल तरी पहिली खुशखबर सांगायला स्वामींनाच यायचं आहे आपल्याला. आणि दुःखी असेल तरीही पहिलं सांगायला आपल्याला स्वामींनाच यायचं आहे. तर असं मी, माझे बाबा, आई आणि पूर्ण फॅमिली आलेला होतो. तर मंदिर मात्र बंद होतं कारण दुपारचा टायमिंग होता यामुळे. पण इतकं भारी होतं, पाहू शकता जिकडं तिकडं स्वामींचे प्रतिमा लावलेल्या होत्या. असं वाटत होतं मला तर खरं सांगते की मन शांती भेटते ना. माझ्या जे मनामध्ये जे विचार आहेत, जे काय असेल ते सगळं वादळ म्हणतो ना, प्रत्येकाच्या मनामध्ये वादळ असतं, तेच वादळ माझ्याही मनामध्ये असतं. पण स्वामींना पाहिलं, स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये आलं तर एकदम असं शांत होऊन जातं. आणि एकदम स्वामीमय म्हणतो ना, असं वाटतं नाही आता आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपले स्वामी आहेत आपल्यासोबत, म्हणजे स्वामी आहेत. स्वामी सगळं व्यवस्थित करतील, स्वामी सगळं चांगलं करतील. आणि त्यांच्यावरती इतका विश्वास आहे ना. आणि हे एक ना एक दिवस नक्कीच होणार आहे. तर चला तुम्ही दर्शन करून घ्या. मी आता शांत चित्तानं दर्शन करते आणि पूर्ण इथला परिसर दाखवणार आहे. आसपास काय आहे काय नाही दाखवणार आहे. तो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. आणि इथले जे आहेत पलीकडं पुजारी वगैरे त्यांनाही भेटणार आहे, त्यांच्याशी थोडीशी आहे, त्यांना गप्पा मारणार आहे. तर तुम्ही मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आलं पाहिजे मग कशीच घेतली. हे कशाला गेले तिकडे तुला बसायला? हां, पोळायला लाल मातीमध्ये, लाल मातीवर का खरंच छान वाटायले. आमच्याकडे, तुमच्याकडे नाही. गोशाळा आहे का?
होय गोशाळा आहे. कुठं आहे तळ? हा खरंच या कसलं भारी, खरंच तळ आहे. हे मोठा आहे. पावसाने साठले वाटतं पाणी आहे का नाही? इथून येतून ते बघ पान कोंबडे पाण्यात गावरोड पाळाली, तिला वाटले काय दगडे मारतात त्या माणूस. नाही, आपण नाही दगड मारणार तिला. बिचारी मस्त आनंद घेते पाण्यामध्ये. ते बघ तिकडं पण बदल आणि त्याची पिल्ले समोर समोर दिसतं का? तो पळतो तिकडं लांब होतं. लांब आहे, नाही दिसत एवढं. हे वटवृक्ष सगळे वटवृक्ष आहे ना, आणि हे ह्याच आहे चाफ्याचं, हे पण वटवृक्षच आहे. मी स्वामींपाशी वटवृक्षाचं झाड जास्त आहे. खरंच खूपच भारी. जिथं स्वामीचं केंद्र ना, मठ, तिथं माझ्यासाठी तर स्वर्गच आहे. स्वर्गापेक्षा भारी ती. आणि हे बघा कशी काय स्वामींकडून चाफ्याचं फूल पडलं, चाफ्याचं फुल पूर्ण झाडाला कुठंच नाही. एकच सापडले बरं का. हे धर ना लाडा. हां हे बघा कशा बसल्यात. गाय बघती काळी पांढरी, त्याचा चेहराच फक्त नाही, इथून इथून काळे आणि इथून मला ती गोरी. गायच आवडायला. तुम्हाला गायच तिकडे आवडायला. घेऊन आई माग बांध वर बांधून खरंच भारी गाय. पण आता आपल्याला काय, तिला काय करावं आपण नियोजन. 30 वर्षाच्या नंतर सेवेमध्ये घेतात. पंक्तीला जेवायचं 12:30 वाजली आम्ही हाती शांत दर्शन झालं, पण गर्दी एक नाही, नंबर. काय एकदम गोड दर्शन. गोड दर्व. आणि कोणाचं मी येणार येऊ शकत नाही, असं नाही, तसं नाही, काहीच नाही, काहीच. हां